सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची कोकणामध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे। समुद्रकिनारे, गडकिल्ले, मंदिरामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यावर गर्दी दिसत आहे। सागरी जलक्रीडांचा आनंद पर्यटक लुटताना दिसतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातील पर्यटक आहेत ते कोकणातील मालवण येथील दांडी किनाऱ्यावर एकवटलेले दिसत आहेत। इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत त्यांनी पर्यटकांनी हा बहरून गेलेला किनारा दिसतोय। इथले जे सगळ्याच या सागरी जलक्रीडा असतील त्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत। विशेष म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे यालाही भेट पर्यटक देत आहेत। राजकोट असेल किल्ला तिथेही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आणि छत्रपती शिवरायांकडे येऊन नतमस्तक होत आहेत। आपल्या समवेत काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया कुठून आला आणि कसे एन्जॉय करताय। आम्ही पुण्यावरून आलोय, कालच रात्री पोहोचलो आणि आज सकाळी मस्त नाश्ता करून इकडच्या पद्धतीचा आता आम्ही स्क्युबा डायव्हिंग केली आणि इथे सगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत ते एन्जॉय करतोय। आणि उद्या आमच्या लिस्टमध्ये खूप काही आहे जे आजूबाजूला आहे, जसं हा किल्ला आहे सिंधुदुर्ग आणि बरेचसे वेगवेगळे बीचेस आहेत ते सगळे। आणि आता उद्या परवा आमची ॲनिव्हर्सरी आहे तर ते करून 31 करूनच आम्ही जाणार आहोत। ॲनिव्हर्सरी इथेच सेलिब्रेशन करणार? येस। पहिलेच आलात का इथे या हो, ह्या किनारपट्टीवर पहिल्यांदाच आलोय। कोकणात आम्ही खूपदा गेलोय पण मालवणला फर्स्ट टाइम आलोय आणि खूपच एन्जॉय करतोय। मस्त आहे, अमेझिंग। येस। तर इथले जे पर्यटक आहेत त्यांनी पूर्णतः आनंद लुटलेला आहे। सध्या जे कोकणातील जी हॉटेल्स आहेत तीही मोठ्या प्रमाणात फुल आहेत। पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे दाखल झालेत। एकंदर शाकाहारी आणि मांसाहारी जी आहे त्या खाद्य संस्कृतीचा बरोबरच इथल्या ज्या सागरी जलक्रीडांचाही आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।